जयवंतराव नातू महाराज, जयवंतराव नातू श्रीधर बळवंत टिळक, नावही माहिती नाही बा मुलाचं. का? मुलगा पराक्रमी निघाला, बाप से बेटा सवाई. त्या मुलाने काय केलं? हे बाबासाहेबांच्या फौजेत सामील. भीमसेन बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली जो समाज समता संघ स्थापन झाला, या समाज समता संघाच्या पुण्याच्या शाखेचे अध्यक्ष होते श्रीधर बळवंत टिळक. पुण्याच्या गायकवाड वाड्यावर म्हणजे टिळकांच्या घरावर बाबासाहेबांच्या समाज समता संघाचा झेंडा हा फडकत होता. आणि श्रीधर बळवंत टिळकांना त्यामुळं आत्महत्या करावी लागली. आत्महत्या करण्याच्या अगोदर श्रीधर बळवंत टिळकांनी बाबासाहेबांना पत्र लिहिलं. काय पत्र लिहिलं? पत्रही सांगतो, हस्ताक्षरात लिहिलेलं आहे, माझ्या जवळ आहे. काय पत्र होतं? श्रीधर बळवंत टिळकांनी सांगितलं, माझ्या अस्पृश्य बांधवांचे दुःख श्रीकृष्णाच्या चरणी मांडण्यासाठी म्हणून मी पुढे जात आहे. भाषा बघितली काय आहे ते? श्रीकृष्णाच्या चरणारविंदी मांडण्यासाठी म्हणून मी पुढे जातो. श्रीकृष्णाकडे गेले त्यांच्या भाषेत, कारण वडिलांनी भगवद्गीतेचं भाष्य लिहिलेलं होतं, श्रीमद भगवद्गीता रहस्य. त्यांचा विश्वास होता, पण कशासाठी? अस्पृश्य बांधवांचं दुःख प्रभू श्रीकृष्णाला सांगण्यासाठी म्हणून. आणि बाबासाहेबांनी लेख लिहिला त्यांच्यावर, मृत्यूलेख लिहिला श्रीधर बळवंत टिळकांच्यावर, कारण शेवटचं पत्र होतं बाबासाहेबांना त्यांनी पाठवलेलं. बाबासाहेबांनी लिहिलं, मामा वरेरकरांच्या, भावी वरेरकर, मामा वरेरकरांच्या दुनिया या पत्रामध्ये बाबासाहेबांनी मृत्यूलेख लिहिला श्रीधर बळवंत टिळक या नावाचा. त्यामध्ये बाबासाहेब म्हणतात, लोकमान्य ही पदवी जर कुणास बहाल करायची असेल तर ती श्रीधर बळवंत टिळक यांचंच होय. त्यांच्या वडिलांना आणि ते शुक्रवारी वारले. म्हणून समता हे जे बाबासाहेब आंबेडकरांचं नियतकालिक होतं, हे समता हे नियतकालिक शुक्रवारी प्रसिद्ध होत असे, शुक्रवारी. आणि समता या पत्राच्या पहिल्या अंकात श्रीधर बळवंत टिळक यांचा फोटो आहे, त्यांच्या हस्ताक्षरातलं पत्र आहे आणि बाबासाहेबांचा मृत्यूलेख आहे. सगळं आहे ना बरोबर? सूर्य जयद्र सगळं हजर व्यवस्थित. श्रीधर बळवंत टिळकांचं नाव कसं असणार? जयवंतरावांचं नाव आहे, जयंतराव टिळकांचं. श्रीधर बळवंत टिळकांचं नाव नाही. शोधायला पाहिजे ना, जरा खोलात गेलं पाहिजे, बरोबर सापडतं. शोधा म्हणजे सापडे. हा इतिहास पुसून टाकला, आताचा इतिहास पुसला. नारायण नागोजी पाटील माहिती नाही, श्रीधर बळवंत टिळक माहिती नाही. महात्मा फुल्यांचं नाव सुद्धा पुसून टाकलं असतं. महात्माजी 1890 ला वारले आणि डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर 1891 ला जन्माला आले, म्हणून महात्मा फुल्यांचं नाव राहिलं. शाहू महाराजांचं नाव कुणी ठेवलं? बघा, बाबासाहेबांनी 1920 ला मूकनायक पत्र सुरू केलं. त्याला शाहू महाराजांनी 2,500 रुपयाची देणगी दिली. संपलं आणि शाहू महाराज वारले लगेच. कुठे आहेत शाहू महाराज? पण बाबासाहेबांनी सांगितलं, बाबासाहेबांचं वाक्य आहे, वाक्य असं आहे. बाबासाहेब म्हणतात, ब्राह्मण्याची, ब्राह्मण नाही बरं का, बाबासाहेबांचा ब्राह्मण या जातीच्या माणसाला विरोध नव्हता, ब्राह्मण्य. बाबासाहेब म्हणतात, ब्राह्मण्याची नांगी तोडण्याच्या बाबतीत शाहू महाराज शिवरायापेक्षा श्रेष्ठ हो, हे बाबासाहेबांचं. कारण ब्राह्मण्याने शिवाजी महाराजांना पराभूत केलं. 2 राज्याभिषेक केले शिवाजी महाराजांचे. आणि पहिल्या राज्याभिषेकाच्या वेळी डाव्या पायाच्या अंगठ्यानं, उजव्या नाही, टिळा लावला शिवाजी महाराजांना आणि पाद प्रक्षालन करायला लावलं. म्हणजे पाय धुवायचे ब्राह्मणाचे आणि पाणी प्यायचं, हे काम करा. किती अवमान, किती शिवाजी महाराजांचा अवमान. आणि पुढे सांगतो, प्रोफेसर विजापूरकर, लोकमान्य टिळकांचे शिष्य प्रोफेसर विजापूरकर म्हणतात की शिवाजी महाराजांचा अधर्माने राज्याभिषेक केला गागा भट्टानं. म्हणून गागा भट्ट मेला कसा? प्रोफेसर विजापुरे म्हणतात, गागा भट्ट शौच कुपात पडून मेले. का शौच कुपात पडून मेले? कारण शिवाजीचा राज्याभिषेक अधर्माने केला. किती मोठा अपमान आहे. या अपमानाला तोड आहे ते खंडामध्ये
लिहिलेलं आहे प्रोफेसर विजापूरकर. आणि विजापूरकरांचा पक्ष कोणी घेतला? विजापूरकरांचा पक्ष घेतला लोकमान्य टिळकांनी. म्हणून टिळक आणि शाहू महाराज यांचं भांडण सुरू झालं. आणि मग शाहू महाराज कोणाच्या बाजूला आले? मग महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कळपात सामील झाले शाहू महाराज. त्याचं नेतृत्व केलं. कारण त्यांना अवमानित केलं गेलं की तुम्ही मूळचे क्षत्रिय कुळ असेल पण नंतर शूद्र झाले, पतित झाले असं म्हणतात. पतित झाले, ते इतके पतित की त्यांचा राज्याभिषेक केल्यामुळं गागा भट्ट हे सुद्धा शौचकुपात गेले. म्हणजे मराठ्यांचं मराठेपण, क्षत्रियत्व हे सुद्धा अडचणीत येतं धर्मशास्त्र मानलं तर. यशवंतराव चव्हाण मला म्हणायचे, मी म्हटलं मंडल कमिशन मध्ये यशवंतरावजी आपण मराठ्यांना सामील करून घेऊया. कुणबी आहेत ते, माझं पूर्वीपासूनच सिद्धांत, कुणबी आहेत ते. यशवंतराव म्हणाले अहो आम्हाला पंक्तीला घेत नाहीत म्हणाले. अजून 96 कोळीवाले पंक्तीला घेत नाहीत. तिथं मंडल कमिशन मध्ये घ्या म्हटलं तर असं म्हणतील की महाराज मामांच्या पंक्तीला आम्हाला बसवायला. कारण एक गोष्ट सांगतो, हा निसर्गाचा सिद्धांत आहे. जो खालच्या जातीत जन्माला येतो, खालच्या स्तरात जन्माला येतो, त्यांनी जगामध्ये पराक्रम केलेले आहे. हा जगाचा इतिहास. मनुष्याची जात एकच ती माणूस, पण जगाचा इतिहास असा आहे की ज्याला म्हणलं जातं पतित जात, त्या जातीत जे जन्माला आले त्यांनी जगात पराक्रम केले. हा जगाचा इतिहास आहे. व्यास, वाल्मिकी हे सुद्धा दलित जातीत जन्माला आलेले होते. त्यांनी रामायण महाभारत केलं. त्याच्याबद्दल भेद असतील अनेक गोष्टींच्या संबंधात, पण जगाचा इतिहास हा असा आहे. लक्षात ठेवा. जे उच्च कुलोत्पन्न म्हणतात ना, त्यांनी जगाच्या इतिहासामध्ये काहीही भर घातलेली नाही. जे संकलित आहे ते ऋषीमुनी झालेले आहेत असं पाहायला मिळतं. पण मग आमचं म्हणणं असं आहे की जाती व्यवस्थेला जर आपल्याला विरोध करायचा असेल तर आंतरजातीय विवाह का सुरू करत नाही तुम्ही सांगा. हे बघा, आमचे शेतकरी कामगार पक्षाचे लोक इथे आहेत, जरा जोर प्राबल्य आहे. आमचे धनगर समाजाचे नेते आहेत पश्चिम महाराष्ट्रातले, सांगोल्याचे भाई गणपतराव देशमुख. गणपतराव देशमुख असल्यामुळे अनेकांना वाटतं की मला नाही धनगर. गणपतरावांनी सांगितलं, म्हणाले माझ्याकडे मी वतनदार देशमुख आहे, माझ्याकडे वतनदारिकीची जमीन आहे म्हणाले, वतनदारकीची जमीन आहे. आणि माझं म्हणणं असं आहे की देशमुखी वतन खालसा झालं पाहिजे. आणि पुढे त्यांनी सांगितलं, म्हणाले जमिनीचं समान वाटप झालं पाहिजे आणि पाण्याचं समान वाटप झालं पाहिजे. मान्य आहे का? शेतकरी कामगारी पक्षातल्या तरी सगळ्या मंडळींना मान्य आहे का? सगळ्या धनगरांना मान्य आहे का? सगळ्या मराठ्यांना मान्य आहे का? एनडी पाटील बोलतील, एनडी पाटलांच्या सगळ्या पाटील मंडळींना मान्य आहे का? अवघड आहे. जातीच्या हरणीचं मूळ फार खोलवर गेलेलं आहे. बाबासाहेब म्हणतात ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही या जावा आहेत आणि त्या माणसाचं शोषण करतात. असं आहे. मुख्य गोष्ट आहे की हे भांडवलशाही आणि ब्राह्मणशाही एकाच नाण्याच्या दोन बाजू. दलितांच्याकडे वळूया. त्यांचा तर जाती प्रथेला विरोध आहे का? कैकाड्याचं उदाहरण दिलं मगाशी. बाबासाहेबांनी सांगितलं नामांतर करून भागत नाही, देशांतर करून भागत नाही, केवळ धर्मांतर करून भागत नाही, माणूस बदलायला पाहिजे. माणूस बदलल्याशिवाय बौद्ध झालो, बुद्धाचा मार्ग स्वीकारला. आमचे दादासाहेब रुपवते म्हणायचे, अहो म्हणाले आमचं डफडं ते वाजवलं आम्ही म्हणाले. बुद्ध क्षत्रिय, मराठ्याने बुद्धाचा वंश चालवला पाहिजे म्हणाले. क्षत्रिय म्हणणाऱ्यांनी चालवला पाहिजे ना. क्षत्रिय कुलावतंस, राजपूत भामटा असला तरी राजपूत, तो म्हणतो मी क्षत्रिय. सवलती पाहिजे क्षत्रिय. दादासाहेब म्हणायचे यांचं डफडं बुद्ध यांचा राजपुत्र ते वाजवलं आम्ही. पण अस्पृश्य झाले बुद्ध आणि गाव झाला हा बुद्ध, त्यालाही बहिष्कृत करून टाकला. म्हणजे बुद्धही अस्पृश्य, बुद्ध अस्पृश्य, शाहू महाराज अस्पृश्य, आता शिवाजी अस्पृश्य होतील बरं का. शिवाजीवर मला मत आहे, आपण ज्याला हात लावू ते अस्पृश्य होतील.